जब से आँखों को मन्नतें पूरी तुमसे ही, तू मिले जहाँ मेरा जहाँ वहाँ, रौनकें सारी तुमसे ही, भूलिया तुम लब से आँखों को। नमस्कार भावांनो, जसा तुम्ही आता प्रिव्ह्यूला व्हिडिओ बघितला तशा प्रकारचा जर व्हिडिओ तुम्हाला पण तुमच्या फोटो ॲड करून जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते पूर्ण इथं बघायचा आहे। आपल्या यूट्यूब चॅनलवर जवळपास 2 महिन्यानंतर हा व्हिडिओ आपला पहिला असणार आहे, म्हणजे 1 फेब्रुवारीचा। तर भावांनो, त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। चॅनलला आपल्या जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे तिथं क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथं आपण अशाच प्रकारचे एडिटिंगचे ट्युटोरियल इथं घेऊन येत आहोत। आणि तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओवर ट्युटोरियल हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट करा किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करा। इंस्टाग्राम आयडीची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे। जरा भावना आपण तुमचा जरा सुद्धा न वेळ घालवता आपला आजचा व्हिडिओ इथं चालू करूया। तर भावना, सगळ्यात तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक जे काय आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की भेटून जाईल। तर भावना, अलाइट मोशन ॲप चालू करून डिस्क्रिप्शनमधून बीटमार्क आणि शेक इफेक्टचे जे काही 2 प्रोजेक्ट असतील ते तुम्हाला तिथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। हे दोन्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल करून सगळ्यात आधी बीटमार्कमध्ये जायचं आहे। तुम्हाला बघू शकता अशा प्रकारची आपली आजची काहीतरी बीटमार्क असेल। या बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आता मी ते ऋता दुर्गुळेचे जे काही फोटो असतील ते इथं वापरणार आहोत। तुम्हाला ज्यांच्यावर हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचे सगळे फोटो अशी एक बीटमार्कमध्ये इथं असे लावून घ्यायचे आहे। फोटो इथं ॲड करायचा, या बाणावर टच करून एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकायचा। तर अशा प्रकारे जेवढे काही तुमचे फोटो असतील बघू शकता हे असे फोटो एकामागे एक फोटो तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे। आणि फोटो जर बरोबर फिट होत नसेल तर वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे तुमच्याजवळ सगळे जेवढे काही फोटो असतील, तुम्हाला ज्यांच्या पण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे बस त्यांचे फोटो घ्यायचे आहे। जेवढे होईल तेवढे जास्त तुम्ही इथं फोटो वापरू शकता, म्हणजे तुमचं जे काही व्हिडिओ आहे ते एकदम चांगला वाटेल। तर अशा प्रकारे मी सगळे फोटो इथे ॲड करतो आणि फिल कंपोजिशन एरिया हे ऑप्शन पण तुम्ही इथे वापरू शकता। म्हणजे आपली स्क्रीन जे काही असेल 4:5चा म्हणजे इंस्टाग्रामचा पोर्ट्रेट साईडचा हा जे काही रेशो आहे ह्यामध्ये तुमचे जे काही फोटो आहे ते बरोबर इथं फिक्स होऊन जातील। तर बघू शकता अशा प्रकारे आपण जेवढे काही आपले फोटो असतील ते सगळे फोटो अशी इथं लावून घेऊया। बघू शकता काही फोटोची ड्युरेशनसुद्धा आपल्याला वाढवावं लागते, तर ते पण आपण अशी इथं वाढून घेऊया। आणि काहीच अशा प्रकारे इथं कट करून टाकायला लागते। एक्स्ट्राचा जे काही व्हिडिओ असेल त्याची अशी ड्युरेशन इथं अशी कट करून टाकायची असते। तर अशा प्रकारे आपण सगळे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो एकामागे एक अशी इथं लावून घेऊया। आणि याच्यावर तुम्हाला एक ओव्हरलेचा इफेक्ट पण लावायचा आहे, पण त्याआधी तुम्हाला इफेक्ट लावायचे आहे। तर इफेक्ट जे काय ते कसे लावायचे मी तुम्हाला एकदा सांगून देतो। तर मी लवकरात लवकर आपले जे काही फोटो असतील आपल्याजवळ ते सगळे फोटो आधी इथं लावून घेतो। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात आधी आपले जे काही फोटो आहे तिथं फोटो इथं असे लावून टाकायचे। या फोटोची ड्युरेशन आपण इथे वाढवून घेऊया। याची ड्युरेशन वाढल्यानंतर पुन्हा इथून पुढे आपले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो असे इथे लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे अशा फोटोला सिलेक्ट करून एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकायचा। तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथं असे लावून टाकूया। बघू शकता यानंतर आपण पुन्हा हा फोटो इथपर्यंत अशी ड्युरेशन वाढून घेऊया। हे फोटो थोडा आपला छोटा होत आहे तर फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकूया। हे इथं करून टाकूया आणि हे असं इथं लावून टाकूया। याला आपण फिल कंपोजिशन एरिया करूया। तर या ठिकाणी आपले फोटो जरा कमी आहे तर आपण काय करूया, परत रिपीट मागले जे काही फोटो आहे ते इथं लावू शकता। तुमच्याजवळ जेवढे जास्त फोटो असतील तेवढा चांगला आपला व्हिडिओ होईल। फोटो परत वापरले ते चालेल, पण थोडे दूर वापरा म्हणजे आपलं फोटो जरा वेगवेगळे दिसतील। तर अशा प्रकारे याची ड्युरेशन आपण अशी इथं कट करून टाकूया। हे ड्युरेशन इथं कट करायची आणि अशा प्रकारे आता बघू शकता आपण जवळपास सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे ते इथं लावलेले आहेत। आपण बस थोडे जे बीटमार्क आपले इथे राहिलेले आहे तर त्या सगळ्यामध्ये आपले जे काही फोटो आहेत ते असे लावून टाकूया। एक्स्ट्राचा पार्ट असं इथं कट करून टाकूया। बघू शकता अशा प्रकारे हे इथं असे लावून टाकूया। तर आपली जे काही ड्युरेशन आहे बघू शकता आपली बीटमार्क अजून खूप मोठी आहे, 29पर्यंत आहे आणि आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत। आता आपण काय करूया, लवकरात लवकर आपले जे काही फोटो आहे तिथं लावून घेऊया। मी तोपर्यंत आपला जे काही व्हिडिओ आहे तिथे स्किप करतो। तर इथं बघू शकता मी लास्टच्या बीटमार्कपर्यंत आपले जे काही फोटो आहे ते सगळे इथं असे ॲड केलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो इथे लावून घ्यायचे आहे। आणि फोटो लावल्यानंतर आता इथं आपल्याला इफेक्ट नाही लावायचं, ओव्हरले नाही लावायचं, आधी आपल्याला इथं इफेक्ट लावून घ्यायचे आहे। तर इफेक्ट लावण्यासाठी आपण इथं बॅक येऊया आणि आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये जाऊया। सगळे इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी फुकटमध्ये भेटून जातील। तर या ठिकाणी आपले जवळपास 4 इफेक्ट इथं आहेत बघू शकता।
हा पहिलावाला इफेक्ट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर हे चारही इफेक्ट तुम्हाला आपल्या बीटनुसार तुम्हाला जसं वाटेल तसं इथं लावायचं आहे. असं काही नाही का या ठिकाणी पहिला त्या ठिकाणी दुसरा, तुम्हाला जसं शोभेल तुम्हाला जसं तुमच्या डोळ्याला चांगलं वाटेल तसं इथे इफेक्ट लावून टाकायचा आहे. तर सगळ्यात आधी हा पहिलावाला इफेक्ट आपण काय करूया, हा इफेक्ट इथं सगळ्यात आधी इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. पहिला इफेक्ट कॉपी करून आधी आपण सगळ्या व्हिडिओमध्ये पहिलाच इफेक्ट इथं लावून घेऊया. मग जिथं आपल्या 2 नंबरचा इफेक्ट वाटेल तिथं 2 नंबरचा. तर मी इथं आपला माईक रिमूव्ह, तर या ठिकाणी आपण सॉन्ग प्ले करूया. तर या ठिकाणी थोडी म्युझिक स्लो आहे. तर या ठिकाणी आपण हे म्युझिक म्हणजे हे जे काही इफेक्ट आहे ते इथं लावून टाकूया 1 नंबरचा. बाकी सगळे आपण दुसरे लावूया. पुन्हा इथून इथे दुसरा लावूया आपण, इथे नको, इथं पुन्हा सायलेंट म्युझिक आहे. तर इथं आपण परत हा इफेक्ट लावूया. तर हे इफेक्ट एवढाच आपल्याला चांगला वाटेल तर एवढंच लावून टाकूया. पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता, हा इफेक्ट नाही, हा इफेक्ट पण नाही, हा इफेक्ट एकदा आपण एकदम लास्टचा इफेक्ट इथं कॉपी करूया. कारण हा इफेक्ट खूप जागी आपल्याला लावायचा आहे, कारण हा चांगला वाटेल. तर त्यासाठी हे इफेक्ट कॉपी करूया आणि बघूया या ठिकाणी लावायचं आहे. बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जिथे आता छोटी छोटी बीटमार्क आहे तिथे ही इफेक्ट तसं चांगला वाटेल. तर आपण हे इफेक्ट असं इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे इथं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काहीतरी दिसून येईल. इथं पण लावावं लागेल. तर इथं पण नाही, सॉरी, या फोटोला पण असं इथं आपण लावून टाकूया. अशा प्रकारे इथं पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. इथं पण आपल्याला लावावं लागेल. तर इथं पण आपण तेच इफेक्ट असं इथं पेस्ट इफेक्ट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. कारण जिथं जिथं छोटे छोटे जे काही बीट आहे त्या ठिकाणी आपण हा इफेक्ट इथं लावून टाकूया. या ठिकाणी पण आपल्याला लावावं लागेल. या ठिकाणी पण असा पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकूया. तर या ठिकाणी पण जिथे जिथं आपल्याला छोटी बीटमार्क वाटत आहे त्या ठिकाणी आपण हा इफेक्ट लावून टाकूया. कारण मला वाटतं हा इफेक्ट इथं चांगला वाटेल. तुम्हाला असं हेच इफेक्ट लावा म्हणून नाही, तुम्ही दुसरा पण इफेक्ट इथं लावू शकता. तर ते तुमची इच्छा. इथं पण आपण हे इफेक्ट असं इथं लावून टाकूया. तर इथं पण आपण लावून टाकूया. बघू शकता इथं थोडी बीटमार्क जास्त आहे. इथं आपण हे लावून टाकूया. इथं असं पेस्ट इफेक्ट करूया या ठिकाणी. इथं पण, या ठिकाणी पण. तर अशा प्रकारे हे इथं असं लावून टाकूया. इथं पण आणि या ठिकाणी एक असं इथं. म्हणजे हे इथून पुढे जे काय स्पीडमध्ये असे फोटो चेंज होऊन जातील. तर हे एवढं झाल्याच्यानंतर बाकी तर बरोबर आहे आणि एक लास्टच्या फोटोला आहे ते एवढं इथं असं लावून टाकूया. बघू शकता काय अशा प्रकारे आपले व्हिडिओ दिसून येईल. हे एवढं असं झाल्याच्या नंतर आता पुन्हा परत शेक इफेक्टमध्ये जाऊन आता 2 नंबरचा इफेक्ट इथे कॉपी करूया. सगळ्यात आधी आपण हे इफेक्ट कॉपी करूया. कारण हे एक म्हणजे पाणी पडल्यासारखं जे काय असं तरंग येते तसं आहे इथं. तर ती इफेक्ट इथं कॉपी करूया आणि ते इथं पेस्ट करून टाकूया. नाही इथं नाही, या ठिकाणी. इथं इफेक्ट नाही आहे, ते इथं आहे. या ठिकाणी. तर या ठिकाणी हा इफेक्ट असं इथं पेस्ट करून टाकूया. इथं पेस्ट केल्याच्या नंतर पुन्हा परत प्ले करूया. या ठिकाणी परत ती इफेक्ट इथं असं लावून टाकूया. या ठिकाणी परत आपल्याला इफेक्ट इथं पेस्ट करायला लागेल. बघू शकता इथं ती इफेक्ट आहे ते इथं आपण हा इथं पेस्ट करून टाकूया. आणि पुन्हा बॅक येऊन आता एक 3 नंबरचा इफेक्ट इथं राहिलेला आहे. हे पण लावला, सॉरी 2 नंबरचा इफेक्ट. कारण 3 नंबरचा इफेक्ट हा ड्रॉपवाला आहे तर हा पण लावलेला आहे. तर 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे आणि आपण जिथं आता इफेक्ट लावले नाही तिथं आता इफेक्ट इथं लावून घेऊया हे वाला. तर या ठिकाणी या फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकूया. हा इथं लावून टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथं पण लावलेला आहे आपण इफेक्ट. या फोटोला आपण इफेक्ट लावला नाही तर या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करूया.
पुन्हा याच्यानंतर या फोटोला पण इफेक्ट आपण इथे लावला नाही, इथे इफेक्ट आपण हा पेस्ट करून टाकूया. तर हे एवढं झालेलं आहे आणि आपण व्हिडिओला जवळपास सगळीकडे आपलं इफेक्ट जे काय तिथं पेस्ट केलेलं आहे. मी माझा माईक थोडा इथं रिमूव्ह केला होता कारण आपलं सॉन्ग ऐकायचं होतं, त्यामुळं तर थोडा आवाज डिस्टर्ब झाला असेल तर त्यासाठी माफी असावी. तर हे सगळं इथं लावून टाकायचं आहे आणि या फोटोला पण इफेक्ट आपण लावलेला नाही. तर सगळे फोटो तुम्हाला असेच इथे चेक करून घ्यायचे आहे. इथं लावलेलं आहे, या फोटोला आपण इफेक्ट लावला नाही, त्याला पण असा इफेक्ट लावून घ्यायचा. हे एवढं झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर भावनो तुम्हाला काय करायचं आहे, एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, फक्त ते तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे. बघू शकता इथंच असेल आपलं ते ओव्हरलेवाला व्हिडिओ, तर ते तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे. ओव्हरलेवाला व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे बरोबर स्क्रीनला बसून जाईल. एक्स्ट्राचा पार्ट काय असेल तर ते तुम्हाला डिलीट करायला लागेल, किंवा हा व्हिडिओ बघू शकता थोडा छोटा आहे, तर याला आपण काय करूया, ॲडजस्ट करूया. स्पीडमध्ये जाऊया, स्पीडमध्ये जाऊन थोडी याची ड्युरेशन अशी इथं वाढून घेऊया, म्हणजे आपल्याला पाहिजे त्या ठिकाणपर्यंत. तर हे खूपच झालं तर आपण थोडं कमी करूया. असं नाही, थोडं कमी का पाहिजे. तर या ठिकाणपर्यंत अशी याची ड्युरेशन स्पीडमध्ये जाऊन तुम्ही अशी व्हिडिओची वाढू शकता. हे इथं वाढून घ्यायचं आहे. याला इथं फिल कंपोजिशन एरिया एकदा करून घ्या, म्हणजे बरोबर स्क्रीनला बसेल. आणि याची जी काही ब्लेंडिंग आहे ती तर आपल्या लायटनमध्ये जाऊन इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे या व्हिडिओची ब्लेंडिंग. या व्हिडिओची ब्लेंडिंग अशी इथं केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे एक इफेक्ट इथं येऊन जाईल. ही इफेक्ट इथं आल्याच्यानंतर तुम्ही इथं खाली शॅडो पण ॲड करू शकता, पण शॅडो तुम्ही ॲड केलं तर आपण जे काही लववाली जे काही खाली एक इफेक्ट आहे ती तिथं हाईड होऊन जाईल. त्यासाठी शॅडो नका ॲड करू, डायरेक्ट आपण एक PNG दिलेली आहे तुम्हाला क्रशवाली, ही PNG इथं लावून घ्या. बघू शकता ही PNG तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशी इथं लावून घ्यायची आहे. बघू शकता मी PNG जास्त ॲडजस्ट करत नाही कारण आपला फोन खूपच लॅग होऊन जाईल. तुम्हाला जर PNG ॲडजस्ट करायची अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन बरोबर तुमची PNG इथं अशी ॲडजस्ट करायची आहे, किंवा तुम्ही इथं हॅपी बर्थडे असं पण कोणती PNG असेल ते पण तुम्ही इथं लावू शकता. आणि जर तुम्हाला जर PNG कोणती हवी असेल एकदम डिझाईनमध्ये काय नवीन टाईपची, तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा, आपण तुमच्यासाठी स्पेशल PNG बनवून देऊ आणि पुढच्या ट्विटरमध्ये त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देता येते. तर हे अशी इथं लावून घ्यायची आहे भावांनो. ही इथं लावायच्या नंतर आपण काय करूया, एक कलरवाला जर तुमचा जर शॅडो असेल तुम्ही ते इथं लावू शकता. जर ते नसेल तर तुम्ही आपल्या मागल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघून तिथून पण ते शॅडो इथं लावू शकता. तर आपण बघूया आपल्याजवळ आहे का एखादा कलरचा शॅडो. तर आपल्याजवळ सध्या तर नाही आहे अवेलेबल, पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये इथं लावून टाकूया. तर इथे तुम्ही शॅडो लावला तर अजून चांगलं, नाही लावला तर एक नंबर, कारण आपले जे काही लवचे डॉट्स आहे तिथे दिसणार नाही. तर हे इथे लावून टाकायचं आहे भावांनो. आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ इथे व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फुल HD आपण हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खाली लाईकचं बटन आहे, लाईकचं बटन दाबा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.